आपण पाहतोय नागल्याचे समर्थक आणि प्रकाशजी बलवी तसेच सर्व सहकारी. चला आपण जाऊया मैदानामध्ये. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आमचे प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू. तर यस ओर टू दर्शन. थँक्यू सागर सर. या संध्याकाळ सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26चा महासोहळा पहिल्या दिवसातील शेवटचा मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आझाद वळवे यांना पहिला चेंडू तेज तर्रार. रिप्लेमध्ये सुद्धा पहा लेग कटरचा मारा केला होता यावेळेस गोलंदाज आझाद वळवे यांनी. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. यावेळेस पुश केलाय बॉलला आणि खुश केलाय. पुश केलं आणि सिंगल धाव घेतलाय. या सिंगल धावाने आपण पाहतोय श्री गणेश झालाय संघाचा. 2 बॉलमध्ये पाहिलं तर धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचले. उमेश मागच्या 3 मॅचचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरला होता तोच बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय बघा. ऑफ साईडला कव्हर मध्ये आपण शतरक्षक पाहतोय. एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहतोय आपण. उमेश वर्सेस आझाद हे बॅटल नक्कीच चांगलं पाहायला मिळेल कारण बेस्ट आहेत आपल्या संघातून आणि बेस्ट कामगिरी आजच्या दिवसामध्ये दोन्ही खेळाडूंनी केलंय. परंतु पाहतोय भीमसेन आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. या षटकातील 4था बॉल असेल आझाद यांचा. यावेळेस बॉडीला चेंडू हाताळला होता परंतु डाव्या भरपूर बाहेर होता. पंचा इशारा वाईटचा येतोय. आमचे ऑफिशियल्स पाहतोय आपण. शेवटच्या मॅचमध्ये प्रवीणजी सुतार सुद्धा जोडले गेले आहेत. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि हितेश गणेशकर आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटने धावसंख्या पाहतो आपण 3 वर जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 3. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते परंतु बघा पिचिंग चांगली होती परंतु इम्पॅक्ट थोडासा वरती होता. डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेगबाईचा इशारा असेल. या लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय बघा आपण. रिप्लेमध्ये सुद्धा पहा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाज भीमसेन यांना पाहतोय आपण. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये 4 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्यात. पाचवा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस लोअर फोल्डर चेंडूवर ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे तिकडे तैनात बघा. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. डेंजर एंडला बॅटर आपण पाहतोय भीमसेन यांना पण सिंगल आले. सिंगलने धावफलक पाहतो आपण. 5 वर जाऊन पोहोच. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल असेल आझाद यांचा. शेवटच्या बॉलवरती उमेश स्ट्राईक वरती आलेत. आझाद यांनी पहिल्या षटकामध्ये विचार केला तर उमेश आणि भीमसेन यांना बांधून ठेवलाय. मोठे फटके खेळून दिले नाही आहेत परंतु शेवटचा बॉल आहे. आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न इथून केला जाईल. यावेळेस पुश केलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. 1 धाव नक्की होईल. दुसरा धावायचा इथे प्रयत्न केला जाईल बघा. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय उमेश बुरे यांच्याकडून बघा. त्यांना सुद्धा माहिती आहे सर्व शतरक्षक पाहिले पण बाउंड्री यांचा ताबा घेतलेला होता आणि त्याचाच फायदा बॅटरने घेतलाय. फक्त पुश केलंय आणि 2 धावा इथे
पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 7. दुसरं षटक हाताळण्यासाठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पाहतोय अभिषेक येतोय. अभिषेक चौधरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आता इथून पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. डावखुऱ्याचा हाताचा बॅटर आपण पाहतोय भीमसेन यांना स्ट्राईक वरती. यावेळेस कट केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आपण पाहतो शतरक्षक थोडेसे दूर होते. जोपर्यंत फील्ड केला तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. बघा जिकडे सिंगल धाव झाली असती त्यांना सुद्धा वाटलं की हा डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल, पण तो चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि त्याच कारणास्तव पहिल्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 9 वर जाऊन पोहोचते. 1.1 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 9. इथून सुद्धा पाहिलं तर मोठे फटके या षटकामध्ये सुद्धा आले नाहीयेत. आणि हे बघा इथे पंचांकडे अपील केली जाते परंतु पंचांनी ते अपील फेटाळले. बघा दबाव पंचावरती टाकण्याचा प्रयत्न नक्कीच नागले संघाने केला होता पण तो दबावाला झुगारून ठेवला. यावेळेस बघा चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू लँड झाला होता. गोल्डनवरून स्पॉट होऊन हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. डॉट आलाय. अभिषेक पुढचा बॉल घेऊन यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. सातत्याने पहिला दुसरा चेंडू त्या षटकामध्ये निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिरावली. आपण पाहतोय 9 वरती जाऊन पोहोचलेले आहे. बघा उमेश यांना स्ट्राईक वरती आणण्याचं काम यावेळेस भीमसेन यांना करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव होताना पाहतोय. बॅक टू बॅक डॉट येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 वर जाऊन पोहोचते. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या त्यानंतर 3 चेंडू लगातार डॉट आल्यात. 5वा बॉल या षटकातील अभिषेक चौधरी यांचा. 5वा बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. मॅच मध्ये पूर्णपणे पकड बसवलाय. ओम साई 444 नागले या संघाने. व्हॉट अ बॉलिंग. बघा फिंगर रोल केली जातात. लेग कटरचा सातत्याने मारा केला जातोय बॉलर अभिषेक चौधरी यांच्याकडून. यावेळेस शेवटचा बॉल बॅटच्या टोला लागला होता परंतु इथे एकही धाव घेतली गेली नाहीये. डॉट आलाय. म्हणजे या षटकाचा मध्ये विचार केला तर 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या आहेत गोलंदाज अभिषेक चौधरींनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. हॅलो चेक. धन्यवाद या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय त्या सगळ्यांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. संध्याकाळचं सत्र आहे. पुढील 3 दिवसामध्ये तर मानणारच होता आभार, मात्र आज सुद्धा हे आभार मानणं गरजेचं आहे. प्रथम क्रमांक बक्षीस जे आहे सन्मान्य श्री विजयशेठजी गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय सन्मान्य शरददादा बगले आणि भरतदादा बगले यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे त्याबद्दल शरदजी बगले तसेच भरतजी बगले यांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. व तृतीय क्रमांक बक्षीस जे आहे ते रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आले त्याबद्दल रत्नाकरजी सावंत साहेबांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रथम क्रमांक ट्रॉफी आपल्याला शिवरामजी शेलका तसेच पद्मनजी शेलका यांच्या माध्यमातून लाभलेला आहे त्याबद्दल ते खूप आभार त्यांचे सुद्धा आपण मानणार आहोत. द्वितीय क्रमांक ट्रॉफी जी आहे ती आपल्याला नक्कीच लाभलेली आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक ट्रॉफी दीपक जाधव यांच्या माध्यमातून आलेली आहे. दर्शन जाऊया मॅच सुरू होते. चला आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये परतूया. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असतील ऋषिकेश.
उमेश स्ट्राईक वरती असतील. यावेळेस मिस्टारिंग झालाय बघा. प्रेशर 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 इकडे दिलं गेलं होतं मागच्या 2 षटकामध्ये आणि त्या प्रेशरचा परिणाम पाहिला तर विकेट येते. जा बॅटरची विकेट नागले संघाला पाहिजे होती त्या बॅटरची विकेट इथे येताना पाहतोय. उमेश भुरे बॅक टू डगआउट. स्वस्तामध्ये पाहतोय उमेश यांना. बघा थोडासा लांबून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला वरच्या टोला हा चेंडू स्पर्श झाला, ब्रश झाला आणि सुंदर झेल विकेटच्या मागे इथे घेतला. दर्शन या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की देवा याला मागे का ठेवलं गेलं, कारण की पहिल्या चेंडूवरती पहिल्यांदाच बाद झाला, त्यानंतर मागे ठेवलं, मात्र त्याला संधी किती मिळाली आणि भीमसेन किती चेंडू खेळला हे सुद्धा महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच, कारण इथे देवा यांना अगोदर येणं गरजेचं होतं, परंतु आता लेट आल्यात उगा थेट येतात का. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, ते कुठेही गती दिली जात नाहीये बॅटर देवीदास यांना. जसं म्हटलं जातं ना दर्शन की तुमचा जो बेस्ट बॅटर असतो, बेस्ट खेळाडू असतो, त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळवावे लागतात तुम्हाला, मात्र देवा याला तुम्ही मागे ठेवलाय. असू द्या, हरकत नाही, मात्र आता तरी त्याच्याकडे संधी आहे, किती धावा घेतल्या जातील आणि किती चेंडू शिल्लक आहेत दर्शन अजून सुद्धा देवा याच्यासाठी. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 4 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा स्कोर बोर्डवरती लावणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता बघा, चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय 9 साठी, भीमर साठी रिव्ह्यू घेतला जातोय. आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया, काय घडते काय बिघडते. इट इज अ नो बॉल. बघा कमरेच्या वेळेसाईजच्या वरती होता हा चेंडू, नो बॉल होता आणि नो बॉल असल्या कारणास्तव पाहिलं तर फ्रीटचा चेंडू असेल पुढचा. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्रीट. फ्रीटचा चेंडू यावेळेस हातावर लागेल ऋषिकेश यांना. एक मुक्त फटका खेळण्याची संधी भीमसेन यांना मिळते. बघा भीमसेन यांचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा वैयक्तिक बनवल्यात, म्हणजे जास्तीत जास्त डॉट या फलंदाजी केल्यात. बघूया फ्रीटचा बॉल आहे, यावेळेस लॉक केला या बॉलला. ऑन साईडला आपण पाहतोय नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणासोबत 2 धावा इथे कंप्लीट पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. बघा चुकी झाली इथे, चुकी होते फिल्डर कडून आणि त्याचा मोबदला पाहिला तर 3 धावा इथे सागर सर ऍड होत आहेत. बघा किती जवळून 3 धावा घेतले तरी पर्याय नाहीये दर्शन. जर पाहिलं तर शेवटचा मॅच आहे, हिट आउट या गेट आउट अशा पद्धतीने परिस्थिती, आणि नॉकआउट गेममध्ये असतं जो जिता वही सिकंदर असं एक तंत्र असतं. दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री कमलाकरजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना दिसेल. मॅच आपण सुरू ठेवूया. नक्कीच साहेबांसुद्धा आगमन होते, तो मॅच आपण रफ अँड टफ आहे. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. या षटकामध्ये सुद्धा विचार केला तर बॉलरने बांधून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला, पूर्णपणे बॅकफूटवरती नेऊन ठेवलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय, अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका किमान 20-22 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहतोय आपण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहतोय आपण निर्धाव येताना पाहतोय. साहेबांसुद्धा आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा बॉल या षटकातील, यावेळेस उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. बिग शॉट, षटकार. या 6 धावेने धावफलक पाहतोय 20 वरती जाऊन पोहोचलाय आणि 21 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय.
एक छोटंसं टार्गेट सेट केलं गेलं आहे खाडी संघाने. ते कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येईल ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक सुमुद्र संगीत ऐकूया. नक्कीच समुद्र संगीत थोडंसं थांबवतोय आणि आदरणीय सन्मान्य या देवदलगावचे माजी सरपंच तसेच बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून कार्य करणारे सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेब तसेच आपल्याला या ठिकाणी लाभलेले त्यांचे सहकारी प्रमोदजी जाधव आणि राजाजी धुमाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. थोडंसं गडबडीमध्ये आहोत मात्र दिलेला वेळ फार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल दादा आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय आणि जाऊया सुंदर अशा गीताकडं. Yes, thank you very much, DJ. टार्गेट सेट केलं आहे 18 चेंडूमध्ये 21 धावांचं एक छोटंसं टार्गेट सेट केलं आहे आणि पारितोषिक सुद्धा आलेलं आहे नागले संघासाठी. लगातार 3 6 मारलेस तर 500 रुपयाचा पारितोषिक लागले गेलं आहे नागले संघासाठी. पहिल्या षटक हातासाठी गोलंदाज सज्ज असतील. निलेश पहिलाच बॉल पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती. यावेळेस बघा डेंजर एंडला बॅटर येतोय आणि पहिल्याच बॉलवरती काय घडते काय बिघडते याचं तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते. बघा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये काय घडते काय बिघडते. या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय जगनदादा लोखंडे युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी कामन खंडीपाडा. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. दादा आपलं खूप खूप स्वागत आहे या आयोजनामध्ये. OUT आउट. बघा बॅटर शॉट पडला. महत्वाची विकेट इकडे आले नितीन राऊत ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच फलंदाज पाहतोय डगआउटच्या आश्राला गोल्डन डकचा शिकार होताना पाहतोय. विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय अभिषेक येतोय नॉन स्ट्राईक एंडला. आझाद स्ट्राईक वरती येत आहेत. बघा परिश्रम करावे लागतील अबू स्पोर्ट्स खाडी संघाला. यावेळेस हाफ ट्रॅक वरचा पोल केलाय
डीप स्क्वेअर लेग रिझन जवळ चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. येतोय बिग शॉट, षटकार, 6 धावा. अरे मी पाण्याला जाते रड नको मला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते पाणी Thank you, घेऊन रिजय. ये. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पहा, हाफ ट्रॅक होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. या बॉलला सरळ डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये 6 धावांसाठी पाठवलंय बॅटर आझाद वळवे यांनी. नक्कीच एक जबरदस्त फटका होता आणि जर दर्शन पाहिलं तर याची गरज होती, कारण की प्रेशर थोडासा रिलीज व्हायला हवा होता नागले संघाच्या वर जो निर्माण झाला होता, कारण की निलेश एक चांगला गोलंदाज आहे. येथे एक रिलीज शॉट खेळणं गरजेचं होतं आणि तो शॉट आलेला आहे. नक्कीच षटकार तर आलाय, परंतु यावेळेस पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. निलेश पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील. यावेळेस बघा अचूक टप्प्यावरती हा चेंडूला हाताळलाय, डॉट आलाय. षटकारानंतर पाहिलं तर डॉट आलाय. थोडंसं प्रेशराईज करण्याचं काम यावेळेस गोलंदाज निलेश यांनी केलंय. बघा रिप्लेमध्ये सुद्धा पहा, गोल्डनवरून सरळ स्पॉट होऊन हा चेंडूने जास्त उंची घेतली होती, त्याच कारणास्तव बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये, डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो 6 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर होता. बघा बाउन्सरचा वापर यावेळेस गोलंदाज निलेश जाधव यांनी केला होता. एकच चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र इथे फलंदाजाने थोडंसं स्वतःला बॅकफुटवरती ढकललं. किती चेंडू किती धावांची गरज असेल दर्शन अजून? 14 बॉलमध्ये 15ची आवश्यकता आहे अजून सागर सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा निलेश. यावेळेस पुन्हा एकदा मिसटायमिंग झालाय, चेंडू हवेत आहे. बघा शतरक्षक नाही आहे, दूर होतो थोडासा, त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी जर समीकरण पाहतोय आपण 13 बॉल वरती 13 वरती येऊन पोहोचते. 13 वरती समीकरण आलंय. किसका 13 बजेगा और किसका 12 होगा वो भी थोडी देर में समजेगा. नक्कीच 12 असो किंवा 13 दोन्ही सुद्धा या व्यावहारिक जीवनामध्ये अशुभ संख्या मानली जाते. दर्शन इथे मात्र एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस बघा चांगल्या टप्प्यावरती षटकार आलाय, त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज निलेश यांनी, डॉट आलाय. बघा फिंगर रोल केली होती, यावेळेस थोडीशी फिंगर रोल केली होती, त्याचाच फायदा पाहिला, डॉट आलाय. षटक संख्या पहिला षटकार समाप्तीनंतर धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जो आहे अबू स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध ओम साई 444 नागले ए या 2 संघादरम्यान सुरू आहे. आणि इकडनं जो जिंकेल त्याला सुपर 4ची तिकीट मिळणार आहे आणि सुपर 4मध्ये जायला मिळणार आहे. ते सुपर 4मध्ये जो संघ जाईल त्या संघातील उत्कृष्ट फलंदाजाला आपण एक जर्सी या ठिकाणी देणार आहोत आणि ती जर्सी आपल्याला लाभलेले आदरणीय सन्मान्य लहूजी माळी यांच्या माध्यमातून ती जर्सी आपल्याला लाभलेली आहे. दरम्यान देवानंद जाधव आलाय. देवा जाधव यांना आपण जर पाहिलं तर उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि एक जबरदस्त वेग त्याच्याकडे आहे. मात्र त्याच्यासमोर जे 2 फलंदाज आहेत त्या फलंदाजांनी कशी फलंदाजी केली पाहिजे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 12 बॉल 13ची आवश्यकता. देवा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू कट केला, यावेळेस पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक दूर आहे, सो तो गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. बघा 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. बघा चांगलं क्रिकेट दाखवताना पाहतोय आपण नागले संघाकडून. बघा पुश केलं आणि आपल्या संघाला खुश केलंय. 2 धावा इथे कमळात मिळाल्यात. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा कुठलाच संघ इथे मागे फिरायला जमणार नाहीये, त्याला नक्कीच फिरावंसं वाटणार नाही, कारण की शेवटची पायरी आहे. ही पायरी जर ओलांडली की सुपर 4चं तिकीट या ठिकाणी मिळतं आणि ते तिकीट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, प्रत्येकाला घ्यायचं आहे. त्यामुळं हा चाललेला एक कश्मकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि देवा जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आलाय. समीकरण बघा आता 11 बॉलवरती 11ची आवश्यकता आहे. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. देवा यांना कागदोपत्री किती स्ट्रॉंग करतो स्वतःला आता सिद्ध करण्याची ही संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेक केला, या बॉलला फिल्डर होते. बघा त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सोडूचा मागे निघून गेला आणि त्याचाच फायदा पाहिला. 2 धावा. बॅकअप सुद्धा थोडंसं खराब आहे, त्याला फायदा पाहिला. 3री धाव इथे कंप्लीट गेली. बघा जिकडे झेल घेतला असता सागर सर तिकडे 3 धावा आल्यात. क्या बात है. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है और जिन हालातों में पटका है जमीन पर उनसे उठकर लढणं अभी बाकी आहे. इथे लढावं लागेल प्रत्येक खेळाडूला आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी.
त्याच पद्धतीनं मला मी म्हणेन इथे जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करते मात्र शतरक्षक ज्याला साथ देत नाही आहेत दर्शन, असं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत, परंतु फिल्डर पाहतो तर थोडेसे धावा लूज करताना पाहतोय. त्याला फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला नक्कीच मिळतोय. 10 बॉल 8ची आवश्यकता. बघा थोडंसं आता प्रेशर बॉलरवर सुद्धा आलाय. देवावरती थोडंसं प्रेशर केलं जाते, कारण पहा मोठे फटके तर नाही आहेत, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं क्रिकेट यावेळेस दाखवताना पाहतो दोन्ही बॅटरमध्ये. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. आपल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, सरळ बॉडी लाईनवरती चेंडू जाऊन आदळला. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलनं मी म्हणेन कितीही धावा कमी असल्या तरी सुद्धा प्रेशर हे वाढणार आहे. जे धगधग आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या, प्रत्येक प्रेक्षकाच्या, प्रत्येक पाठीराख्याच्या मनामध्ये धडधड ही चालू झालेली आहे, कारण की कोण पोचेल हे अजून सुद्धा सांगू शकत नाही आपण. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आलाय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा मॅच, मी म्हणेन की आमचे जे व्हॉलेंटियर्स त्यांना विनंती असेल बाउंड्री लाईनचा मित्रांनो ताबा घ्या, कारण काहीही कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. इथे फार महत्त्वाचं आहे हे डिसिजन. नक्कीच सागर सर, इथून एक माहिती पुरवली जाते. नागले संघ मागच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा क्वालिफायरची मॅच हरला होता देवदोल संघासोबत, परंतु आता ड्रायव्हिंग सीटवरती आहे नागले संघ. हो नक्कीच नक्कीच, पण जसं म्हटलं जातं ना की शेवटची धाव दर्शन आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट पूर्ण होत नसतं. मी म्हणेन इथे किती धावांची गरज आहे अजून सुद्धा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 8 बॉलमध्ये 8ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 8 धावा म्हणजे बराबर की टक्कर आहे. दोन्ही पहलवान समान ताकदीच्या मैदानामध्ये. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस स्लॉट मध्ये होता, मिस्टाबिंग झालाय. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतायत का? वा 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 वा, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॅच. यासह पंचांनी रेफर केलाय. हा चेंडू मला वाटते आपटला गेलाय उमेश यांच्याकडून. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण, नक्की काय घडलंय. असं 3 धावाची पेनल्टी असेल. यस, विकेट डाऊन असेल, मात्र 3 धावाची पेनल्टी असेल. नाही, इंटेन्शन थ्रोचं होतं, आपटलाय हा बॉल. तुम्ही रिप्ले मध्ये नंतर सुद्धा पाहू शकता. चला 3 धावा प्लस केल्या जातील, त्या म्हणजेच नागले संघाच्या अकाउंटमध्ये 3 धावा या प्लस केल्या जातात. किती धावांची गरज आहे अजून सुद्धा? आज चेंडूमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघा 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत. बघा झेल घेतला होता, परंतु थोडंसं रिॲक्शन त्यांचं खराब झालं आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. उमेश थोडेसे हताश निराश आहेत. बघा तरी सुद्धा अजून मॅच गेली नाही आहे. स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. 7 बॉल 5ची आवश्यकता आहे. इथून तुम्हाला परिश्रम करावे लागतील. नक्कीच मी एकच म्हणेन दर्शन की गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है, जीना हालातों में पटका है ज़मीन पर, उन्हें उठकर जवाब देना अभी बाकी है, और वक्त को करने दो अपनी मनमानी, मेरा वक्त आना अभी बाकी है, चल रहा हूँ मंजिल पर, मंजिल को पाना अभी बाकी है. 7 चेंडू 5 धावा तुम्ही डिपेंड करू शकता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लक्षात असू द्या की ज्या इंटेननं आपण चेंडू ज्या पद्धतीने सोडला आहे त्याच्यावरती आपल्या असोसिएशनमध्ये 3 धावांची पेनल्टी ही लागली गेली. त्यामुळं 7 चेंडू 5 धावांची गरज. 7 बॉल 5 धावा. थोडीशी गरमागरमीची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये.
जे प्रेक्षक उशिराने जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी शेवटची मॅच आहे. 7 मध्ये 5ची आवश्यकता. देवा यावेळेस कट केलाय. चेंडू जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. 6 बॉल 4ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मला वाटते उमेश स्वतः येतील. काय जबरदस्त मॅच झालाय बघा. ज्या पद्धतीने मॅच आहे मला वाटते असं जरी मला वाटते 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल आणि अशा 4 धावा वाटतात की असं वाटतं की कामण्या डोंगर चढायचा की काय अजून एवढ्या मोठ्या वाटू लागल्यात. 6 चेंडू 4 धावा निर्णायक ठिकाणी पडलेला विकेट या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण जर पाहतोय ह्या मिळून आलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने क्रिकेट आत्तापर्यंत मैदानामध्ये खेळलं जातं आहे ही खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात. जसं म्हटलं जातं की पर्वत चढणारी व्यक्ती ही वाकून चढत असते आणि उतरणारी व्यक्ती ही ताठून उतरत असते. तर त्यामुळं आपण पाहिलं की अभिमानाने चालणं किंवा मग अभिमान दाखवणं जगामध्ये रंकाला राजा बनवणं हे परिस्थितीच्या हातामध्ये आहे. आणि ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. इथून खार्डी संघ जिंकूसुद्धा शकतो, पराभूतसुद्धा होऊ शकतो, किंवा मग ओमसाई 444 नागले संघ पराभूतसुद्धा होऊ शकतो, किंवा इकडनं मॅच घेऊन जाऊ सुद्धा शकतो. म्हणजे या नाण्याच्या 2 बाजू, ही कुठली बाजू कोणाच्या अकाउंटमध्ये जाईल दर्शन नक्कीच आपण जाणार आहोत तुमच्या बाजूनं. आणि 6 चेंडू आम्ही ऐकणार आहोत तुमच्या मार्फत. उमेश होतोय. उमेश भुरे स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे उमेश यांना. पहिला बॉल उमेश यांचा. हाफ ट्रॅक होता, कट केलाय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये एका धावेसाठी. बघा सिंगल येते. चांगलं क्रिकेट खेळलं जाते यावेळेस बॅटर कैलास यांच्याकडून. बघा मागच्या टुर्नामेंटमध्ये बीबीआरचं ग्राउंड होतं, कॉमन स्टेशन ते ग्राउंड होतं. त्याच स्टेशनच्या ग्राउंडवरती ओमसाई 444 नागले क्वालिफायरचा मॅच खेळत होता देवदल संघासोबत आणि तिथून तो बॅकफूटवरती गेला होता. ट्रॉफीपासून थोडासा 1 पाऊल मागे गेला होता. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे संधी आलाय. त्या संधीचं सोनं नक्कीच यावेळेस त्यांना करावं लागेल. 5 मध्ये 3ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच गरमागरमीचा आहे. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज असतील. इथून एखादा डॉट थोडंसं प्रेशर केलं जाईल. यावेळेस ऑफ साईडला कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. बघा फिल्डर येतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट इकडे पाहायला मिळते. ओमसाई 444 नागरे संघाकडून. लक्षात असू द्या, जोपर्यंत पंच सांगत नाही तोपर्यंत मैदानामध्ये कोणीही येऊ नये. आझाद आणि कंपनीला विनंती असेल, जोपर्यंत मैदानामध्ये कोणीही येऊ नये, जोपर्यंत पंचांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत. लक्षात असू द्या. 4 बॉल 1ची आवश्यकता. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. उमेश यांना इथून डॉट काढावे लागतील. सातत्याने 2 चेंडू निदान डॉट घ्यावे लागतील. बघा मिसफील्ड झाल्या होत्या, कॅचेस पकडले होते, पेनल्टीच्या 3 धावा. म्हणजे इथे थोडंसं समीकरण अबू स्पोर्ट्स खार्डीपासून लांब गेलं होतं आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर इथे 4 मध्ये 1ची आवश्यकता आहे. पण मॅच मला वाटतं 1-2 डॉट डिलिव्हरी आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. यावेळेस कट केला. बघा फटका बसलाय. विकेट येते. विकेट आलाय. मॅच थोडीशी टर्न होताना पाहतोय. विकेट आलाय. 3 मध्ये 1ची आवश्यकता. सागर सर अजून सुद्धा मॅच ऑन आहे. काय जबरदस्त मॅच झाला. पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे हा. लक्षात असू द्या, पहिला दिवस लो गटाचे सामने आहेत आणि ते सुद्धा एवढे कडक होताना दिसतात. आपण पाहतो जे लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतील प्रेक्षक, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढली असेल.
आणि काय जबरदस्त शतरक्षण लावलंय उमेश याने या चेंडूवरती. आता मात्र 3 चेंडू आणि एका धावेची गरज, हे असं होऊ शकतं. आपण राखल्या जाऊ शकतात. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फार महत्त्वाचा आहे, तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. 3 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे, मात्र पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विनंती, अतिरिक्त खेळाडूंना मॅच जोपर्यंत पंच सांगत नाही समाप्त झाली किंवा मग शेवटची धाव पूर्ण होत नाही किंवा शेवटचा चेंडू पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये येणं टाळा, ही विनंती असेल. यस दर्शन, काय म्हणाल या सिच्युएशन बद्दल? आता कर्णधार आलाय, स्वतः कर्णधार आलाय. या मॅच थोडासा रंगतदार होत स्थितीमध्ये येताना पाहतोय. कर्णधार आलाय, कर्णधारला विजयाची धाव एक कंप्लीट करायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय उमेश आहेत. उमेशांना ती धाव एक जी आहे ती रोखायची आहे. या 3 बॉलमध्ये परिश्रम करावा लागेल, कष्ट करावे लागतील या मॅचसाठी खार्डी संघाला. हाच तो क्षण आहे, हीच ती वेळ आहे. स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे. संघ बॅकफूटवरती गेलाय. यावेळेस संघाला वरती आणण्याचं काम यावेळेस उमेश यांना करावं लागेल. बॅटिंग तर उमेश कडून झाली नाहीये, परंतु गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस बघा बॅटच्या टोळा स्पर्श झाला आणि चेंडू सरळ डी झोन मध्ये निघून गेलाय आणि सामना जिंकलाय इथे ओम साई 444 नागले संघाने. समोरच्या संघाला सेकंड करायचा आहे, खेळाडूंना विनंती असेल. अरे मी पाण्याला जाते रडू नको मला, अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला देते. विनंती असेल समोरच्या संघाला, जो संघ पराभूत झाला आहे त्यांना सुद्धा सेकंड करणं गरजेचं आहे, कारण की तो सुद्धा आपल्याच असोसिएशनचा सदस्य आहे. त्यामुळं समोरच्या संघाला सेकंड करणं आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे. तर विनंती असेल ओमसाई 444 नागले संघाला, समोरच्या संघाला सेकंड करायचे, त्यांचा हौसला अफजाई करायचा आणि नंतरच तुम्ही मैदान सोडायचं. चला, प्लेइंग 11 जे आहे ओमसाई 444 नागले संघ, जेवढे खेळाडू मैदानामध्ये आहेत त्याने समोरच्या संघाला सेकंड करायचं आहे आणि नंतरच मैदान सोडायचं. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल दर्शन? ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवलं, तोच मिस्टर अभिषेक चौधरी, मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच टी शर्ट्स आपण जर पाहिलं तर शेवटचा मॅच होता, त्याच्यातला उत्कृष्ट बॅटर जो आपण पाहतोय त्या बॅटरला जाईल शेवटच्या मॅचसाठी. त्यानंतर आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये ज्याने उत्कृष्ट कामगिरी केली ज्या फलंदाजाने, त्याने सुद्धा या ठिकाणी यायचं आहे, तो म्हणजे नितीन राऊत याने. आणि या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली तो अभिषेक चौधरी याने सुद्धा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला चला ओम साई 444 नागले संघ, विनंती असेल आपल्याला की आपण लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच अभिषेक